जलगांव में मंत्री गिरीश महाजन ने कहा कि खराद प्रकरण की एसआईटी द्वारा पारदर्शी जांच की जा रही है, जिसमें दोषियों को किसी भी हालत में बख्शा नहीं जाएगा। उन्होंने राष्ट्रवादी कांग्रेस के संभावित एकीकरण को उनका आंतरिक मामला बताया। साथ ही उन्होंने कहा कि खराद को सुरक्षा दी गई है और मामले की निष्पक्ष जांच होनी चाहिए। गैस सिलेंडर और ईंधन की कमी की अफवाह को खारिज करते हुए उन्होंने नागरिकों से घबराने या जमाखोरी न करने की अपील की। ठीक आहे, मला वाटतं एसआयटीची नेमणूक त्या ठिकाणी केलेली आहे, अतिशय पारदर्शकपणे त्या ठिकाणी चौकशी सुरू आहे। तर त्यांना जर समज गेली असेल या संदर्भामध्ये तर त्या बाबतीत ते उत्तर देतील, त्या बोलतील, ते सांगतील काय असेल नसेल ते। यात जो कोणी दोषी असेल त्याला निश्चित त्या ठिकाणी सोडलं जाणार नाही, हे वारंवार माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे एसआयटीच्या माध्यमातून चौकशी त्या ठिकाणी होते आहे, अतिशय पारदर्शकपणे चौकशी त्या ठिकाणी होते आहे आणि म्हणून त्याचा भाग म्हणून त्यांना बोलवलं असेल। दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येतील, पुन्हा चर्चा होत आहे। सुनील शेळके आमदार त्यांचं एक वक्तव्य आहे, सुनेत्राताई जर नेतृत्व मान्य असेल तर आम्हालाही आनंद होईल। आता कोण काय म्हणतं मलाही माहीत नाही। आता हा त्यांचा प्रश्न दोन्ही पक्षांचा, त्यांनी ठरवावं काय असेल ते। आपण काय बोलणार त्या बाबतीमध्ये? कोणी एखादा आमदार उठतो आम्ही एकत्र होणार आहे म्हटलं तर त्याला आम्ही काय उत्तर द्यायचं? दीपक केसरकर होते, त्यांची ही चौकशी झाली पाहिजे असं संजय राऊत म्हणतात। मला वाटतं अशा महाराजांकडे समाजामध्ये असे भरपूर भविष्यकार आहेत, महाराज आहेत, त्यांच्याकडे अनेक लोक जात असतात। मी सांगितलं कॉर्पोरेट क्षेत्रातले जात असतात, सामाजिक क्षेत्रातले जात असतात, आपले राजकीय क्षेत्रातले लोक जात असतात, अनेक आहेत। किती महाराज आहेत आपल्याकडे आता आपण बघितलं असेल ते आसाराम बापू, त्यांचे किती लाखोच्या संख्येत लोक फॉलोअर्स होते। राम रहीम बाबा, त्यांचे लाखोचे सगळे मोठे मोठे लोक असतात, इंडस्ट्रियलिस्ट असतात, सगळ्यांना आपलं भविष्य बघायचं असतं। तर तिथे कोणी असं गेलं असेल तर याची चौकशी करा, त्याची चौकशी, मग तर भरपूर हजारो लोकांची चौकशी करावी लागेल आपल्याला। यामध्ये मला वाटतं यात मेन कल्पिट कोण आहे, मेन गुन्हेगार कोण आहे हे शोधलं पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। एपिस्टनला मारला तसा खरातांनाही मारू शकतात असं विजय वडेट्टीवार म्हणतात। कोण? मला नाही वाटत, त्यांना पूर्ण प्रोटेक्शन आहे, त्याची काळजी करू नका। आता काय वडेट्टीवार काय म्हणतायत, नाना पटोले काय म्हणतायत, ते विरोधक आहे ते बोलतील। खडसेंनी म्हटलं की केस सरकार वारंवार खरातांना भेटलेले आहे, त्याच्यामुळे संशयाच्या भोवऱ्यात आहे। एकनाथ खडसेंनी म्हटलं की केस सरकार जास्त वेळेला खरातांना भेटलेले आहेत, म्हणजे बाकीचे मंत्रिमंडळात अनेक सदस्य भेटले, जयंत पाटील, देवेंद्र पाटील पण गेले, केस सरकारांवरती जास्त रोष येतात। ठीक आहे, तर त्यांचा रोष आहे तर मी काय करणार त्यांना? तुमची काय प्रतिक्रिया त्याच्यावर? माझी काहीच त्याच्या खर्चावर माझी काहीच प्रतिक्रिया नाही। 39 आमदारांची यादी जाहीर करावी जे खरातांना भेटलेले आहेत असं विजय वडेट्टीवार म्हणतात। मग मी अजून पुन्हा तेच सांगेल आपल्याला की अशा अनेक समाजामध्ये साधू महंत स्वतःला असे काही ढोंगी अशा प्रकारचे साधूही आहेत। आता त्याचं पितळ उघडं होतं सगळ्यांचं आणि मग लोक त्यांच्याकडे हात बघायला, भविष्य बघायला, माझं काय होईल, माझं काय निवडणार आहे बघायला जात असतात। त्यामुळे मग त्यांची चौकशी व्हावी, मला वाटतं हा एक थोडा वेगळा भाग आहे। आता कोणाला काय वाटतं हा त्यांचा स्वतःचा एक वेगळा विषय आहे। अकोल्यात सिलेंडर न मिळाल्यामुळे एकाचा बळी गेला आहे। अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांनी टीका केली। कसा बळी गेला म्हणजे काय झालं? रांगेत उभा होता, तिथंच त्याचा मृत्यू झालेला नाही, या बाबतीत मला काही माहीत नाही। पण मला असं वाटतं की आता लोकांनी फार पॅनिक होऊ नये। या संदर्भामध्ये सगळ्यांना सिलेंडर मिळतं आहे, सगळ्यांना पेट्रोल डिझेल पंप उघडेच आहेत, पण एखाद्या वेळेला काही सोशल मीडिया अफवा आली की लोक सगळे ते धाव घेतात, स्टॉक करायच्या मागे पडतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की असं पॅनिक होऊन चालणार नाही। आपल्याला परिस्थिती माहिती आहे देशाची काय। मला वाटतं जगाच्या पाठीवर सगळ्यात सुखी आपला देशच आहे की ज्या ठिकाणी अजूनही कुठली अशी ताणाताणी नाही, कुठले भाव वाढले नाही किंवा कुठे शॉर्टेज नाही आहे, पण सगळे सिलेंडर घरात भरून ठेवा। यामुळे मग पुन्हा जे गरजू लोक आहेत त्यांची ओढाताण होते। मला वाटतं लोकांनी शांतता ठेवावी, कुठेही काळजी करू नये। केंद्र सरकारकडून वारंवार सांगितलेलं आहे की या ठिकाणी स्थिती अतिशय अनुकूल आहे, व्यवस्थित आहे। त्यामुळे सिलेंडर जमा करा, पेट्रोल भरून ठेवा, डिझेल भरून ठेवा, असं कोणी करू नये। जळगाव विमानतळ बंगाडे कुटुंबियांनी हॉटेल सुरू केलंय, काय सांगणार? 2 शब्द शुभेच्छा।